ठाकरे यांचा नमस्कार, आपण पाहत आहात आरपी न्यूज. मुंबईच्या मालाड पूर्व विभागामध्ये आपण आहोत. महाराष्ट्र नवनिर्माण तर्फे जी मराठी सक्ती व्हायला पाहिजे, हिंदी सक्ती नसावी, या विषयावर पूर्ण महाराष्ट्रामध्ये विविध विभागामध्ये मोर्चे, आंदोलन आणि सिग्नेचर कॅम्पेन देखील झाले. आज कुडाळ विभागामध्ये देखील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मार्फत आपण पाहत आहोत की ते स्वाक्षरी अभियान इथे राबवण्यात आलंय. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते इथे आहेत. जाणून घेऊया मुख्य कारण काय. कारण तर माहितीच आहे, पण महत्वाचं काय आहे ते जाणून घेऊया. काय बोला, सक्ती का नसतात? मुळामध्ये त्याचे 2-3 भाग आहेत की प्रांतवार रचना झाल्या, देशामध्ये प्रांतवार रचना झाल्यानंतर प्रत्येक राज्याची एक भाषा म्हणून राजमान्यता दिलेली आहे. आणि मग असं असताना तिसरी भाषा म्हणून हिंदीची सक्ती का? खरं तर कुठल्या भाषेचा द्वेष करण्याचं काही कारण नाही, परंतु आज आपण 5वी नंतर पुढे हिंदी ही भाषा आहेच. आणि त्याची काय कारणं सुद्धा आहेत, वैज्ञानिक कारण आहेत की एक 5-6 वर्षाच्या मुलावरती आपण किती भार देऊ शकतो, त्याची बौद्धिक क्षमता काय असू शकते, याचा खरं तर सरकारने कसलाच विचार केलेला नाही. आणि आज सरकार तज्ज्ञांची, राजकीय लोकांची किंवा त्या भाषेतील जे जाणकार अशा लोकांची आत्ता मतं घेत आहे. मग एवढे तुम्ही हे घाई करण्याचं कारण काय होतं? म्हणजे याच्यामध्ये राजकारणाचा वास येतोय. खरं तर कुठलीही भाषा ही, सगळ्या भाषा ह्या समृद्ध असायलाच पाहिजेत. आणि महाराष्ट्राची ही मराठी भाषा आहे आणि ती मुलांनी मराठी भाषा व्यवस्थित बोलली पाहिजे, त्यांना लिहिता वाचता यायला पाहिजे, समजली पाहिजे. आणि अशा वेळेला आपण ज्यावेळेला तिसऱ्या भाषेचं बर्डन जेव्हा टाकूया, त्यावेळेला त्यांच्या त्या बौद्धिक क्षमतेच्या पलीकडचं असेल. ना मराठी धड त्यांना बोलता येईल, ना धड इंग्लिश बोलता येईल, ना धड हिंदी बोलता येईल. मग अशा वेळेला आपण जबरदस्ती का करता? आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज आपण टीव्हीमध्ये वगैरे डिबेट वगैरे पाहतोय, तज्ज्ञ लोक त्यांची मतं पाहतोय की एवढं बर्डन हे लहान मुलं झेपू शकत नाही, मग सक्ती का? तुम्हाला एक वाटतं का मुंबईच्या इंग्रजी शाळेमध्ये देखील मराठी शिकवायची गरज आहे? मराठी भाषा हे अनिवार्य आहेच आणि ती शिकलीच पाहिजे. जसं की आज परप्रांतातून या ठिकाणी लोक येत आहेत, ती त्यांची भाषा ह्या राज्यातली भाषा शिकणं त्यांना अनिवार्यच आहे. मग आमचं असं दुसरं असं म्हणणं आहे की परप्रांतातून जे लोंढे येत आहेत, तर खऱ्या अर्थाने त्यांची भाषा मराठी भाषा समृद्ध व्हायला पाहिजे. त्या राज्यामध्ये मराठी भाषा विषय सक्तीचा केला पाहिजे आणि मग त्यांना या महाराष्ट्रामध्ये आल्यानंतर ते सोपं जाईल. खरं तर हे धोरण गव्हर्नमेंटचं असलं पाहिजे, ते का नाही? तुम्ही पाहता विविध विभागामध्ये आपण बघतो की रोडवर जे हिंदी भाषिक आहेत किंवा परप्रांतीय आहेत, त्यांच्यावर एक अनेक प्रकारचे व्हिडिओ येतात. गुजराती लोक मराठी बोलत नाही, अशा प्रकारचे मारहाणचे व्हिडिओ. बघा, महाराष्ट्रामध्ये जे लोक राहत आहेत त्यांनी मराठी बोललं पाहिजे. आता आमचे पण भरपूर मित्र आहेत, आता तुम्ही पण आमचे एक मित्रच आहात, बरोबर ना? आमचे मित्र जे आहेत त्यांना हा विषय पटतोय, त्यांना जमून. आता हे दुसरे पक्षातले, जे इतर पक्षातले जे पदाधिकारी आहेत त्यांच्या पक्षातले, ते काहीतरी उगाच त्या लोकांना भडकवतात त्यांचा वोट बँकसाठी, त्यांच्या त्या वोट बँकसाठी. आणि राहिला विषय, आता आपण या शाळेच्या बाबतीत आपण आता पत्रव्यवहार सुद्धा केलेला आहे. राजसाहेबांनी शासनाला पत्रक दिलेलं आहे, त्याची पत्राची कॉपी आम्ही प्रत्येक शाळेमध्ये प्रिन्सिपलला दिलेली आहे. तसंच लोकांमध्ये पण जनजागृती व्हावी म्हणून आम्ही आता स्वाक्षरी मोहीम घेतलेली आहे. आमचा बोलण्यात तात्पर्य तसंच आता निकम साहेबांनी सांगितलं की एखादा विद्यार्थी 6 वर्षाचा असतो, पहिलीमध्ये असताना, पहिलीत असताना, 1ली ते 4थी म्हणजे 6 ते 9, 10 पर्यंत, त्या वयोगटाच्या विद्यार्थ्याला किती आपण ताण दिला पाहिजे, या गोष्टीचा हा प्रश्न आहे. म्हणून 2 भाषा, आता आम्ही पण इंग्लिश शाळेतनं शिकलेले आहोत, आम्हाला पण 5वी पासून हिंदी होतं, आम्हाला काय प्रॉब्लेम आहे? आज आम्ही तिथे पाहिजे तर हिंदीही बोलतो. पण आज आपली महाराष्ट्र राज्यामध्ये शाळा आहे, तर त्या शाळेमध्ये मराठी भाषा ही पहिली असावी आणि दुसरी भाषा ही इंग्लिश असावी. तिसरी भाषा जी आहे ती 5वी नंतर शिकवावी ना, आम्हाला पण शिकवण्यात आली आहे. असा आमचा हा धोरण आहे, राजसाहेबांचे धोरण आहे. आम्ही ते घेऊन चाललेलो आहोत आणि ह्याच्या नंतर पण आता आम्ही बघतोय पालकांचा आम्हाला चांगला प्रतिसाद आहे. आज 5 दिवसाआधी आम्ही प्रिन्सिपल लोकांना पत्रक दिलं, त्यांचाही चांगला प्रतिसाद आहे. ह्याचा अर्थ या क्षेत्रातली लोक आहेत त्यांना माहिती पडतंय की महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही कुठच्या विषयावरती आणि लोकांना जाण असलेल्या विषयावरती बोलत आहे. आपण पाहतो की अनेक विभागामध्ये फक्त राजकीय स्टंट म्हणून मराठी हा मुद्दा उचलला गेला असं देखील बोललं जातं, त्याच्यावर काय बोलाल? मराठी भाषेचा राजकीय स्टंट करण्याचा जे लोक प्रयत्न करतात त्यांच्यासाठी एक संदेश तुमच्या माध्यमातून देऊ. महाराष्ट्रात जोपर्यंत सन्माननीय राजसाहेब ठाकरे आहेत
तोपर्यंत मराठी भाषेचा तुमच्या राजकारणासाठी वापर आम्ही करू देणार नाही. मराठी भाषा ही आमची अस्मिता आहे. मराठी भाषेसाठी उद्या लाटागाटा खायची वेळ आली तरी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या प्रत्येक कार्यकर्ते याच्या अगोदरही खाल्लेले आहेत आणि याच्या नंतरही आम्ही लाटागाटा खायला तयार आहोत. जेल भरो आंदोलन करायला लागलं तरी आम्ही करू, पण मराठीवर होणारी गळचेपी, हिंदीची सक्ती आम्ही चालू देणार नाही. आमचं सरकारला या माध्यमातून सांगणं आहे की तुम्ही जेवढ्या जबाबदारीने आणि जेवढ्या जबरदस्तीने हिंदी भाषा लादताय तेवढ्याच जबाबदारीने तुम्ही महाराष्ट्राचं सरकार म्हणून, तुम्ही मराठी म्हणून तुम्ही मराठी भाषा पोचवली पाहिजे होती. आज किती महानगरपालिकेच्या शाळा आहेत त्याच्यामध्ये बी तुम्ही बघताय काय परिस्थिती आहे. हे मराठी भाषा वाढावी म्हणून शासनाला काय करावं असं वाटत नाही. उलट कुठेतरी राजकारण याच्या मागे जाऊन उत्तर भारतीय जे त्यांच्याकडे पदाधिकारी कार्यकर्ते त्यांना जोपासण्यासाठी तुम्ही जर आमच्या मराठी भाषेवर गळचेपी करत असाल तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना हे सहन करणार नाही. आणि आम्ही आताही हात जोडून सांगतोय, सन्माननीय राजसाहेब ठाकरेंनी तुम्हाला पत्रकाच्या माध्यमातून विनंती केलेली आहे. आम्ही राजसाहेबांचे कार्यकर्ते ज्या दिवशी साहेबांनी आदेश दिला त्या दिवशी आम्ही सरकारच्या विरोधात रस्त्यावर उतरू आणि तुम्हाला दाखवून देऊ की महाराष्ट्रात मराठीची गळचेपी चालणार. आपण पाहिलं की अशा प्रकारच्या विविध विषयावर आपण मराठी भाषा सक्ती का व्हावी याबद्दल देखील विविध कार्यकर्त्यांनी विषय ठेवले. प्रमोद जाधव, काय बोलाल विशेष तुम्ही या पुण्यामध्ये आहात. पुण्यामध्ये 2 ते 3 माध्यमिक शाळा आहेत चालली जाते, त्याच्यामध्ये कसं बघता तुम्ही मराठीला किती दर्जा दिला जातो? प्रथमतः हिंदी भाषेला आमचा विरोध नाहीये, परंतु SSC बोर्ड पॅटर्न जो आहे महाराष्ट्रात आजपर्यंत लागू झालेला आणि त्या माध्यमातून आजपर्यंत इकडून डॉक्टर, इंजिनियर, नासापर्यंत आमच्या इकडून माणसं पोहोचलेली आहेत, परंतु कधी त्यांना त्रास ह्या गोष्टी झालेल्या नाही. पण आता जे वेगळा पॅटर्न राबवण्याचा प्रयत्न करतात म्हणजे पहिलीपासून सक्ती करायचा प्रयत्न करतात आणि प्रथमतः मराठी भाषेला तृतीय स्थानावरती यांचा आणण्याचा हा षडयंत्र आहे आणि हा आम्ही कदापि सहन करून देणार नाही. आणि मुळात हा असा प्रश्न आहे की मराठीच्या शिक्षकांना वेळ पगार मिळत नाहीये, त्याची शिक्षक भरती होते, वेळोवेळी आंदोलन होत आहेत आणि तरी पण सुद्धा हे आता नवीन शिक्षक भरती करावी लागणार. सगळ्या गोष्टीचा आहे विचार त्यांनी केला आहे का, त्यांचा अभ्यास आराखडा तयार आहे का, तयार असून सुद्धा आम्ही महाराष्ट्रामध्ये ही हिंदीची सक्ती करून देणार नाही जोपर्यंत माननीय राजसाहेब ठाकरे असेल तोपर्यंत. अनेक लोक वेगवेगळ्या प्रकारचे विवाद करतात की महाराष्ट्र नवनिर्माण असे विषय आणते की ज्याच्यावर फक्त त्यांना खंडन करायचं असतं. पण आपण राज्य बघतो, कर्नाटक बघतो, गुजरात बघतो, आंध्र प्रदेश बघतो, नेपाळ बघतो, प्रत्येक राज्यामध्ये त्यांची भाषाच बोलली जाते. आपण जेव्हा पुरुष पाहून तिकडे जातो, पण आपल्या महाराष्ट्रामध्ये असं काही नाही, असं तुम्हाला वाटतं? महाराष्ट्रातील काही षंड नेते ज्यांनी महाराष्ट्र संपण्याचा त्यांनी विचारच घेतला असेल, परंतु सन्माननीय राजसाहेब ठाकरे असे व्यक्ती आहेत जे आमच्यामध्ये प्रेरणा आणतात आणि महाराष्ट्रीय भाषा ही टिकावी यासाठी आम्हाला प्रेरणा देतात आणि ही प्रेरणा घेऊन आम्ही पुढे वाटचाल करत असतो. तर आपण पाहिलं की मुंबईच्या मालाड पूर्व दिंडोशी विभागामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे हिंदीला विरोध नाहीये, पण सक्ती करून लहान मुलांवर जो दबाव निर्माण होतोय त्याच्यावर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. मराठी भाषा महाराष्ट्रामध्ये का गरजेची आहे ते तर सर्वांनाच माहिती आहे, कारण ज्या स्थानिक राज्यामध्ये आपल्याला जन्म होतो त्या स्थानिक राज्याची भाषा बोलणं हा आपलं कर्तव्य नाही, आपला धर्म मानला जातो. पण काही लोक त्याचं राजकारण करतात. मी देखील या मराठी भाषेला समर्थन करतो आणि अशा प्रकारच्या अनेक बातम्या पाहण्यासाठी पाहत राहू RP न्यूज लाईव्ह 24 मुंबई. धन्यवाद. या महाराष्ट्रामध्ये हिंदीची सक्ती चालणार नाही, चालणार नाही, चालणार नाही, चालणार नाही. या महाराष्ट्रामध्ये तिसरी भाषा म्हणून हिंदीची सक्ती चालणार नाही, चालणार नाही, चालणार नाही, चालणार नाही, चालणार नाही, चालणार नाही. या सरकारचा जाहीर निषेध आहे. निषेध असो, निषेध असो, निषेध असो. महाराष्ट्र निर्माण सेनेचा सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांचा